त्यासाठी साहित्य काय लागतं ते आपण बघूया. पिठी साखर, मिल्क पावडर, कस्टर्ड पावडर आणि काजू बदाम भिजत ठेवलेले आहेत आणि पिस्ता आणि वेलची चेचून घेतलेले आहे आणि 200 ग्रॅम दूध. चला आता आपण स्टार्ट करूया. आता आपण कढई गरम करायला ठेवलेला आहे. आता आपण जरासं दूध ओतून घेऊया. आता आपण यात 2 चमचे पिठी साखर टाकून घेऊया. आता आपण छान हलवून घेऊया. आता आपण दूध गरम होतंय तोपर्यंत आपण या दुधामध्ये कस्टर्ड पावडर आणि मिल्क पावडर मिक्स करून घेऊया. आता आपण कस्टर्ड पावडर मिक्स करूया. आता आपण मिक्स करून घेऊया. आता आपण हे दोन्ही सगळं मिक्स करून घेतलेलं आहे दुधात. आता आपण कढईत तेल गरम करत ठेवलेलं आहे. आता आपण पिठी साखर टाकून घेऊया. तेल गरम करत ठेवून कॅरमेल तयार होते तोपर्यंत आपण भिजवलेले काजू बदाम मिक्सरला ग्राइंड करून घेऊया. फक्त काजू आणि बदाम. आता आपण हे सगळं मिक्सरला ग्राइंड करून घेऊया. आता आपण कॅरमेल छान तयार केलेलं आहे. आता हे जे आपण मिश्रण मिक्स केले आहे ते आपण या दुधामध्ये टाकून घेऊया. हलवून घेऊया. आता आपण पिस्ता आणि वेलची मिक्सरला ग्राइंड करून घेतलेली आहे. आता आपण हे टाकून घेऊया. आता आपण हे काजू बदाम मिक्सरला ग्राइंड करून घेतलेले ते आपण टाकून घेऊया. आता आपण छान हलवून घेऊया. हे बघा छान असं आपण दुधामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे सगळं. आता आपण बुडबुडी आलेली आहे दुधाला. आता आपण कॅरमेल टाकून घेऊया. अशा प्रकारे आपण घट्ट करून घ्यायचं. आता आपण गॅस बंद करून घेऊया. आता हे मिश्रण थंड झाल्यानंतर आपण या कुल्फीच्या भांड्यामध्ये ओतून घेऊया. आता
आपलं मिश्रण थंड झालेलं आहे. आता आपण हे मिश्रण कुल्फीच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया. आता आपण ला प्लास्टिकचा कागद लावून घेऊया. फॉइल टेप करायचं. आपण एक होल आहे त्याच्यामध्ये आपण कांडी टाकून घेऊया. आपण दुसऱ्या भांड्यात पण सेम तसंच करायचं. आता आपण हे सगळ्यांना कागद आणि कांडी लावून घेतलेलं आहे. आता आपण ही सगळी कुल्फी फ्रीजमध्ये ठेवून घेऊया. आता आपण कुल्फी फ्रीजमधून बाहेर काढली आहे आणि छान अशी रेडी झालेली आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला सांगा. बाय बाय.